स्टार्ट करा रेकॉर्डिंग स्टार्ट. सगळं त्यांच्याकडे ते बघून ते पॅक करण शेअर कर. विजिबल आहे माझी स्क्रीन दिसते ना? हो दिसते. उदय सर तुम्ही म्यूट करून द्या ना. ओके. ती पीपीटी ओपन कर. दिसते स्क्रीन? नो. ते हाईड करून ठेवा. हा दिसतंय. नमस्कार, मी हर्षल हेडाऊ. माझ्यासोबत करण अडाऊ आहे. आज आपण HR पेरोल बद्दल बघत आहे. तर HR पेरोल मध्ये नगरपालिकेमध्ये जे आपले कर्मचारी आहेत, ते कॅडर असो, नॉन कॅडर असो, परमनंट असो, त्या कर्मचाऱ्यांचा पेरोल म्हणजे सॅलरी जे जनरेशन असते ते आपण बघणार आहे. या पोर्टल या मॉड्यूलमध्ये आपल्याला सॅलरी कशी काय कॅल्क्युलेट होते आणि त्याची सॅलरी स्लिप, त्याची डिटेल्स कशी आपण घेऊ शकतो, हे सगळं यामध्ये आहे. तर त्यामध्ये पार्ट्स असते. मास्टर आहे, ट्रान्झॅक्शन आहे, रिपोर्ट्स आहे. तर एक एक बघू आपण. त्यामध्ये मास्टर सेटअप असतो. मास्टर सेटअप नंतर आपल्याला ऍक्ट मास्टर हा ULB लेवल आहे. हा आपल्याला ऍक्ट मास्टर टाकावं लागेल. त्यानंतर एज ऑफ रिटायरमेंट मास्टर हा स्टेट लेवल कॉन्फिगरेशन आहे. हे सिस्टीम मध्ये ऑलरेडी कॉन्फिगर करून असेल, तुम्हाला ते सर्व ड्रॉपडाऊन मध्ये मिळेल. बोनस मास्टर, सर्क्युलर मास्टर, अलाउन्स मास्टर, त्यानंतर DA रेट जे असेल करंट प्रमाणे त्याप्रमाणे DA रेट, पे बँड, या सगळ्या गोष्टी स्टेट लेवल कॉन्फिगरेशन आहे. हे तुम्हाला तिथे ऑलरेडी मिळेल. तुम्हाला फक्त ते ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करायचं आहे. HRA जो आता करंट HRA असेल तुमचा, त्याप्रमाणे तिथे ड्रॉपडाऊनला मिळेल. पे बँड 7 पे कमिशन नुसार जो पे बँड असेल त्याच्या वर्गवारीनुसार तुम्हाला तिथे ड्रॉपडाऊनला मिळेल. ग्रेड पे, लेवल मास्टर जे लेवल असतात त्या सुद्धा तुम्हाला तिथे ड्रॉपडाऊनला मिळेल. हे झालं मास्टरचं कॉन्फिगरेशन. जे स्टेट लेवलला ऑलरेडी डिफाईन आहे ते तुम्हाला फक्त तिथून ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करायचे आहे. नंतर एम्प्लॉय मास्टर मध्ये आपल्याला सर्व कॅडर, नॉन कॅडर, परमनंट, नगर परिषद आस्थापनामध्ये वर असलेले कर्मचारी यांची तुम्हाला इथे एम्प्लॉय मास्टर मध्ये एंट्री करावं लागेल. सेम एम्प्लॉय मास्टर हा फॉर्म डिटेल मध्ये दिलेला आहे. तसाच एम्प्लॉय सबसेट फॉर्म आहे. यामध्ये शॉर्ट मध्ये दिलेला आहे. ज्या मॅन्डेटरी फील्ड आहेत त्या मॅन्डेटरी फील्ड या सबसेट फॉर्म मध्ये दिलेल्या आहे. त्यानंतर एम्प्लॉई अलाउन्स मास्टर, त्या प्रत्येक एम्प्लॉईचे अलाउन्सेस वेगवेगळे असू शकतात. ते अलाउन्स मास्टर हा वेगळा दिलेला आहे, तो फिल करावा लागेल. त्यानंतर इन्कम टॅक्स स्लॅब मास्टर हा स्टेट लेवल आहे. त्यानंतर स्लॉट मास्टर आहे. सफाई कामगार किंवा जे वॉटर डिपार्टमेंटचे किंवा जे एम्प्लॉई जे शिफ्ट वाईज काम करतात, स्लॉट मध्ये काम करतात, शिफ्ट वाईज ड्युटी ज्यांची असते त्यांच्यासाठी ते आहे. नेक्स्ट कर करण. हे अशा प्रकारचे मास्टर्स आहेत. सिटी टाईप वाईज HRA,
क्लास वाईज रेट डिफाईन करता येईल यामध्ये. हॅलो, सॉरी हॅलो. सर डिस्टर्ब केलं. एकदा पुन्हा सांगू शकाल का? काय पुन्हा सांगू शकाल का म्हटलं, आता जॉईन झाल्यामुळं. ओके. मास्टर कॉन्फिगरेशन हे जे स्क्रीन वरती दिसतंय तुम्हाला, हे सर्व स्टेट लेवल कॉन्फिगरेशन आहे. यामध्ये ऍक्ट मास्टर, एज ऑफ रिटायरमेंट, बोनस, सर्क्युलर, अलाउन्सेस, डीए, पे बँड, HRA, पे मॅट्रिक्स, ग्रेड पे, लेवल मास्टर इथपर्यंत, या लेवल मास्टर पर्यंत सर्व स्टेट लेवल कॉन्फिगरेशन आहे. हे तुम्हाला प्री डिफाईन मिळेल सिस्टीम मध्ये. तुम्हाला ड्रॉपडाऊन मधून ते सिलेक्ट करायचे. एम्प्लॉई मास्टर फॉर्म हा तुम्हाला भरायचा आहे प्रत्येक एम्प्लॉईचा, ज्यामध्ये कॅडर, नॉन कॅडर, परमनंट, नगर परिषद आस्थापनामध्ये वर असलेले कर्मचारी, या सर्वांची एम्प्लॉई मास्टर मध्ये एंट्री करायची आहे. त्यानंतर एम्प्लॉई सबसेट फॉर्म मध्ये तुम्हाला तीच एंट्री एक ते एम्प्लॉई मास्टर मधून करा किंवा सबसेट फॉर्म मधून करा. सबसेट फॉर्म हा शॉर्ट मध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त ज्या मॅन्डेटरी फील्ड आहेत तेवढेच दिलेले आहेत. नंतर एम्प्लॉई अलाउन्स मास्टर, प्रत्येक एम्प्लॉईला जे जे अलाउन्सेस लागू असतील ते अलाउन्सेसची एंट्री त्या एम्प्लॉईची एम्प्लॉई मास्टर मध्ये करणे आवश्यक आहे. एम्प्लॉई मास्टर मध्ये जे किंवा सबसेट फॉर्म मध्ये जी एंट्री कराल त्याचा एक एम्प्लॉई आयडी क्रिएट होईल. त्या एम्प्लॉई आयडीच्या बेसवर आपल्याला या नंतरच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स लॅब मास्टर, सँक्शन मास्टर, शिफ्ट स्लॉट मास्टर मध्ये जे आपले कर्मचारी असेल, सफाई कर्मचारी वगैरे, जे शिफ्ट वाईज ड्युटी करतात, किंवा वॉटर डिपार्टमेंटचे जे एम्प्लॉई शिफ्ट वाईज ड्युटी करतात, त्यांच्या स्लॉट एंट्रीज किंवा शिफ्टच्या एंट्रीज इथे या मास्टरमध्ये करता येईल आपल्याला. अशा प्रकारे हा मास्टर आहे. किती टाईप वाईज HRA हा स्टेट लेवल आहे. LB क्लासिफिकेशन मास्टर लेवल. त्यानंतर PF मास्टर, वन टाइम डिडक्शन मास्टर, लिव्ह टाईप रूल मास्टर, सुट्टीचं जे आहे ते, एम्प्लॉई वाईज बॅलन्स लिव्ह एंट्री, वन टाइम डिडक्शन मास्टर, त्यानंतर ओव्हर टाइम मास्टर. या सगळ्या मास्टर्सच्या एंट्रीज आहे ज्या आपल्याला सिस्टीम मध्ये करून ठेवाव्या लागतात. यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रेडी झाल्यानंतर येते ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मध्ये बिल क्रिएशन, बिल क्रिएशन नंतर मग बिल प्रोसेस करावे लागेल. बिल प्रोसेस झाल्यानंतर काही डिडक्शन्स असेल तर डिडक्शन्स टाकावं लागेल, फेस्टिवल ऍडव्हान्स. त्यानंतर मग तुम्हाला एखाद्या एम्प्लॉईची काही कारणास्तव सॅलरी होल्ड करायची असेल तर त्या पर्टिक्युलर स्लॉट मधून, समजा तुमचे 10 एम्प्लॉई आहे आणि 10 एम्प्लॉईतून 2 एम्प्लॉईची सॅलरी होल्ड करायची आहे, तर तिथून होल्ड करता येईल. रिमेनिंग 8 एम्प्लॉईची सॅलरी तुम्हाला प्रोसेस करावी लागेल. त्यानंतर मग ही बिल प्रोसेस. बिल प्रोसेस मध्ये एडिट ऑप्शन अवेलेबल आहे आणि प्रिंट पण अवेलेबल आहे. इथे सॅलरी स्लिप प्रिंट होईल. नेक्स्ट, आणि हा त्याचा रिपोर्ट पार्ट आहे. एम्प्लॉई रजिस्टर, पे स्लिप इथून जनरेट होणार. त्यानंतर सॅलरी स्लिप डाउनलोड करता येणार तुम्हाला. डिपार्टमेंट वाईज सॅलरी स्लिप रिपोर्ट निघणार आणि लिव्ह रजिस्टर निघणार. वरची स्क्रीन घ्या, वरची स्क्रीन. या सर्व्हिसेस आहेत. नेक्स्ट याच्या नेक्स्ट हा या HRMS सर्व्हिसेस आहेत. या सर्व्हिसेस आपल्याला डॅशबोर्ड वरती मिळतात. इथून त्या सर्व्हिसेस तो एम्प्लॉई घेऊ शकतो. सॅलरी स्लिप त्याची डाउनलोड करू शकतो, लिव्ह रिक्वेस्ट टाकू शकतो. याची स्क्रुटनी अप्रुव्हल असते. याला आपल्याला स्क्रुटनी कॉन्फिगर करावं लागेल लेवल. म्हणजे हायर ऑथॉरिटीकडे ते लिव्ह अप्लिकेशन त्या एम्प्लॉईनी केली तर हायर ऑथॉरिटीकडे ती अप्लिकेशन अप्रुव्हलला गेली पाहिजे. अप्रुव्हल लेवल पण दिलेली आहे. त्याचा रिपोर्ट आहे, नॉमिनी डिक्लेरेशन आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे, त्यानंतर लिव्ह रिक्वेस्ट आहे, लिव्ह अप्लिकेशन स्टेटस, त्यांनी जे लिव्ह रिक्वेस्ट केलेली आहे त्याचं स्टेटस काय आहे,
डिपार्टमेंटल इन्क्वायरी काही असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन, रेजिग्नेशन एखाद्या एम्प्लॉईला करायचं असेल तर रेजिग्नेशन अप्लिकेशन आहे, ॲडव्हान्स लोन अगेन्स्ट PF घ्यायचं असेल तर त्याची, त्यानंतर सॅलरीवर ॲडव्हान्स घ्यायचं असेल तर ती, आणि लिव्ह बॅलन्स. अशा प्रकारे ह्या सर्व्हिसेस आहेत. त्यामध्ये अजून एक पार्ट आहे डेटा एंट्रीचा. त्यामध्ये अलाउन्सेसची डेटा एंट्री आणि डिडक्शन डेटा एंट्री ही करता येणार. अशा प्रकारे हे ओव्हरऑल आहे. करण पोर्टल ऑन कर. एक मिनिट सर, एक मिनिट. हा. तर सर्वप्रथम आपण बघणार आहे त्याच्यानंतर मास्टर्स बघणार आहे. आपण यासाठी घेतलेली तळा नगर पंचायत लॉग इन करूया. हर्षल सर रेप्लिका चेक करा. थोडं स्लो आहे रेप्लिका. तर सर्वप्रथम बघणार आहे आपण याच्यानंतर मध्ये मास्टर्स बघणार आहे. तर आपला पहिला मास्टर आहे ऍक्ट मास्टर. आता ऍक्ट मास्टर काय, तर काही काही रिपोर्ट्स मध्ये आपल्याला जे रिपोर्ट्स येतात त्याच्यावरती जे प्रिंट लागते ते ऍक्ट नुसार लागते. त्याच्यामध्ये जे सेक्शन राहतात त्याच्यानुसार ओपन झाला की मी तुम्हाला दाखवतो.
तर याच्यामध्ये आपण एक टाकलेला आहे, तो आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2021. त्याच्यामध्ये जे सेक्शन असतील सेक्शन आपण इथे टाकलेले आहेत. जर नगरपालिकेकडे कुठल्याही सेक्शन नुसार किंवा कुठल्याही ऍक्ट नुसार जे रिपोर्ट्स येतात ते जर काही ऍड करायचे असेल तर ते इथून ऍड करू शकतात. हा असा आपण ऍक्ट मास्टर केलाय. हा ULB लेवलचा मास्टर आहे. ULB ला लागणारे जे काही ऍक्ट आहेत ते तिथं ऍड करू शकतो. आपण हा एक सध्या टाकलेला आहे टेस्टिंग पर्पजसाठी महाराष्ट्र नागरिक सेवा 2021. त्यानंतर जर आपला नेक्स्ट मास्टर आहे तो आहे एज ऑफ रिटायरमेंट मास्टर. एज ऑफ रिटायरमेंट मास्टर मध्ये जे का कुठलाही एम्प्लॉय असेल त्याचे जे जॉईनिंग डेट असेल त्या जॉईनिंग डेट नुसार नंतर त्याची जी रिटायरमेंट असते ते सिस्टम कॅल्क्युलेट करतो. हा स्टेट लेवल कॉन्ट्रीब्युशन आहे. याचं कॉन्ट्रीब्युशन आपण स्टेट लेवलला केलेलं आहे म्हणून ते दाखवतो. हो, कारण कारण ते PDF पाठवले तुला ओपन कर. नेक्स्ट पेज कर. यामध्ये जसं आपला DA लॉग इन केल्यानंतर DA रेट मास्टर आहे. DA रेट मास्टर स्टेट लेवल कॉन्फिगर आहे.
हा यामध्ये ऑलरेडी आपण हे सगळं डिफाईन केलेले आहे. डीए रेट्स ऑलरेडी डिफाईन आहे आपले. त्यानंतर सिटी टाईप वाईज HRA, हा HRA आपण मेन्शन करून दिलेला आहे. त्यानंतर रिप्लिका चालत नाही का? हा रिप्लिका डाऊन झाली आहे, रिस्टार्ट घेत आहे सर, थोडं 5 मिनिट. त्यानंतर पे बँड ऑलरेडी डिफाईन आहे. नेक्स्ट पेज घे. स्टेट लेवल कॉन्फिगर आहे हा पे बँड अशा प्रकारे आपण तिथे कॉन्फिगर केलेला आहे. ड्रॉपडाऊन मधून तुम्हाला फक्त या व्हॅल्यू सिलेक्ट करायच्या आहे. ज्या कर्मचाऱ्याला जो पे बँड लागू असेल त्याप्रमाणे ते सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे हा ग्रेड पे दिलेला आहे. त्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज काय आहे, पे बँड डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ग्रेड पे डिस्क्रिप्शन. नेक्स्ट कर. नंतर ह्या लेवल मास्टर दिलेले आहे. S1, S2, S3, S4, S5 या एम्प्लॉईच्या डेसिग्नेशन वाईज आपण इथे यांना हे दिलेले आहे, लेवल सेट केलेले आहे. नेक्स्ट कर. हा पे मॅट्रिक्स आहे. हा जो काही पे बँड असेल त्या पे बँड नुसार असा आपण सेट केलेला आहे. जो पे बँड असेल त्याचा ग्रेड पे, त्याचा लेवल कुठली आहे याप्रमाणे आपण हा पे मॅट्रिक्स सेट केलेला आहे. यावरून आपले सर्व कॅल्क्युलेशन्स होतात. नेक्स्ट घे. अशा प्रकारे हा पे मॅट्रिक्स आपण कॉन्फिगर करतो. हा अशा प्रकारे हा शो करतो. नेक्स्ट कर. हा इथून हे वर जे दाखवलेलं आहे सर्व स्टेट लेवल कॉन्फिगरेशन आहे. त्यानंतर मग हे तुम्हाला इथून एम्प्लॉई ऍड करावे लागेल. या एम्प्लॉई मधली सर्व डिटेल जे आहेत, पर्सनल डिटेल, ऍड्रेस, अदर डिटेल्स, क्वालिफिकेशन, जॉईनिंग डिटेल्स, एम्प्लॉई डिटेल्स, या सर्व माहिती इथे, बँक डिटेल्स, या सर्व माहिती इथे फिलअप करायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही इथे बघितलं तर हे असा हा अलाउन्स इन्कम डेटा एंट्री आहे. इथून तुम्हाला ती मास्टर एम्प्लॉई मास्टर ऍड झाल्यानंतर अलाउन्स इन्कमची एंट्री करायची आहे. त्याचा एम्प्लॉई मास्टर ऍड झाल्यानंतर एम्प्लॉई कोड क्रिएट होतो, इथे जो दिसतोय त्याप्रमाणे तुम्हाला हे ऍड करावं लागेल. अशा प्रमाणे त्याचं आपल्याला इन्कमची लिस्ट आहे ती दिसेल. कन्व्हेन्स अलाउन्स, बेसिक पे किती आहे, HRA, DA, ग्रेड पे, या गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या आहे. ज्या ऍड करायच्या आहेत त्या टिक करा. सिटी अलाउन्स असेल तर सिटी अलाउन्स पण तुम्ही ऍड करू शकता. हे सर्व गोष्टी ऍड झाल्यानंतर, डिडक्शन्स वगैरे सगळ्या ऍड झाल्यानंतर मग ही बिल क्रिएशनची प्रोसेस असते जी ट्रान्झॅक्शन मध्ये असते. मग त्याला बिल कुठल्या महिन्याचं आपल्याला बिल प्रोसेस करायचं आहे, हे बिल प्रोसेस वन टाइम ऍक्टिव्हिटी, सर्व कॅडरची वन टाइम सर्व बिलिंग होणार. नेक्स्ट कर. आज एका एम्प्लॉईची तुम्ही बिल क्रिएट केलं, उद्या दुसऱ्या एम्प्लॉईचं करतो असं होणार नाही. तुमची जी प्रोसेस असते त्या प्रोसेस नुसार एका दिवशी पूर्ण जे तुम्ही बिल प्रोसेस करता त्याप्रमाणे असं आपल्याला वन टाइम ऍक्टिव्हिटी ही करावी लागेल, दर महिन्याला करावी लागेल. त्यामध्ये आपण डिपार्टमेंट वाईज सुद्धा सॅलरी करू शकतो. म्हणजे किती डिपार्टमेंट मध्ये किती एम्प्लॉय आहेत त्यानुसार सुद्धा त्यांची सॅलरी करू शकतो. आणि कोणाला होल्डवर सुद्धा ठेवायचं असेल तर कुणाची सॅलरी तुम्हाला होल्डवर ठेवायची असेल तर ती सॅलरी होल्डवर ठेवून रिमेनिंग एम्प्लॉईची सॅलरी आपण प्रोसेस करू शकतो.
बंद केलं. संजय कुठला सर प्रदेशाध्यक्ष झाला. निलेश म्यूट कर निलेश. रिस्टार्ट घेतलंय सर 5 मिनिट. स्टॉप करू का? रेकॉर्डिंग स्टॉप करा, मी सांगतो तुम्हाला.